नमस्कार मित्रांनो, मी तुमचा सहकारी डॉक्टर प्रशांत दोनकर पाटील, डायरेक्टर श्री आयुर्वेदन पंचकर्म हॉस्पिटल चंदननगर आणि प्रियवेदा हेल्थ केअर सेंटर्स। मित्रांनो, आजचा जो टॉपिक घेऊन आलोय तो आहे हायपरटेन्शन किंवा उच्च रक्तदाब। बीपीचे पेशंट आता घरटे दिसायला लागले। घरात एक तरी पेशंट आपल्याला सापडणार म्हणजे सापडणार, हे फिक्स आहे, बरोबर। रक्तदाब किती प्रकारचा असतो किंवा हायपरटेन्शन एसटीएन जे आम्ही म्हणतो ते किती प्रकारचं? ते मुख्यत्वे 3 प्रकारचं। पहिलं आहे कार्डियक हायपरटेन्शन, दुसरं आहे रिनल हायपरटेन्शन आणि तिसरं आहे हे मानसिक कारणामुळे येणारं हायपरटेन्शन। कार्डियक हायपरटेन्शन म्हणजे काय? तर हृदयाच्या गतीमध्ये काहीतरी बिघाड झाला। मुख्यत्वे डायबिटीजचे वगैरे जे पेशंट असतात त्यांच्या बाबतीत हृदय काम करायला गडबड करतं किंवा त्याच्यावरती जास्त प्रेशर येतं, त्याचं जे पंपिंग आहे ते बिघडतं आणि मग हायपरटेन्शन चालू होतं। हे नॉर्मली रक्तदाब वाढतो म्हणजे किती वाढतो? तर सामान्य माणसाचा रक्तदाब जो आहे तो आहे 120 mg बाय 120 बाय 80 mg, म्हणजे सिस्टोलिक जे ब्लड प्रेशर आहे ते 120 पाहिजे वरचं, खालचं जे पाहिजे ते 80 पाहिजे। आता हे बिघडतं म्हणजे कसं बिघडतं? तर नॉर्मलपेक्षा +20 -20, म्हणजे वरचं तुमचं 140 पर्यंत जाऊ द्या, काही अडचण नाही फारशी। खालचं जे आहे ते तुमचं 100 पर्यंत जाऊ द्या, काही अडचण नाही। म्हणजे सिस्टोलिक ब्लड प्रेशर 140/100च्या खाली जर असेल तर बऱ्यापैकी ते नॉर्मलच गिनलं जातं, मान्य केलं जातं। किंवा 100/60 पर्यंत आलं तरीही फारशी अडचण नाही। काही लोकांचं नॉर्मलच तेवढं असतं, त्यांना काही प्रॉब्लेम नाही। ज्याचं पहिल्यापासून तसंच आहे त्यांनी टेन्शन घ्यायचं कारण नाही। पण ज्याचं नॉर्मली 120/80 आहे आणि त्याचं हे सारखं बिघडते किंवा बदलतंय तर मात्र ट्रीटमेंटची गरज आहे। जर कार्डियक हायपरटेन्शन असेल तर नॉर्मली कोलेस्ट्रॉल जे आहे शरीरात, ट्रायग्लिसराईड जे आहेत ते वाढलेले असतात, म्हणजे रक्तातली जी चरबी आहे ती वाढलेली असते। जर रिनल हायपरटेन्शन असेल तर त्याच्यामध्ये स्पेसिफिक चेहऱ्यावरती सूज येते, हातापायावर सूज येते, लघवी आडते, तर ते जे आहे ते रिनल हायपरटेन्शन। तर त्याच्यामध्ये नॉर्मली क्रिएटिन लेवल शरीराच्या किंवा युरिया वाढलेला असतो, की रक्तात विसरणंच फिल्ट्रेशन जे आहे ते व्यवस्थित होत नाही, म्हणून तिथे रक्तदाबाचा प्रॉब्लेम चालू होतो। हे दोन्ही ठिकाणी ज्यावेळेला हायपरटेन्शन ट्रीट करायचं त्यावेळेला आधी हृदयाची चिकित्सा करावी लागते। मग त्यासाठी जे काय आयुर्वेदिक आपली औषधं आहेत ती पाचन करणारी, त्याचबरोबर हृदयबस्तीसारखी शिरोधारा, स्नेहनस्वेदन, बस्ती किंवा लघुविरेचन अशी ट्रीटमेंट असते। सेम कंडिशन किडनीमध्ये, किडनीसाठी आधी ट्रीटमेंट करावी लागेल, मग तुमचं किडनीमुळे होणारा हायपरटेन्शन किंवा रक्तदाब आहे तो कव्हर होणार आहे। आता 2 गोष्टी लक्षात घ्यायच्यामध्ये की किडनीमध्ये ट्रीटमेंट करताना क्रिएटिनच्या लेवल काय आहे, तुमचा वॉटर इंटेक किती, ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करावा लागेल। तुमचा डाएट दोन्ही ठिकाणी प्रॉपरली रिग्रेस करावा लागेल। तो अशी कंडिशन नाही की जनरल मी काही सांगेल तुमचं डाएट नाही। संधिवात, मणक्याचे आजार, आमवात हे आजार वेगळे आणि किडनी आणि हृदयाचे आजार पूर्णतः वेगळे आहेत। मित्रांनो, इथं कन्सल्ट केल्याशिवाय तुमचा डाएटसुद्धा कन्सल्ट करूनच ठरवावं लागतो। इथं वेग बोलून चालत नाही, कारण एका पदार्थावरती अख्खं सिस्टीम पूर्ण बदलून जाते। त्यामुळं कंपल्सरी डॉक्टरांकडून कन्सल्ट करा, तुमच्या जवळच्या वैद्यांना भेटा आणि जर ज्यांना शक्य आहे त्यांनी आपल्या हॉस्पिटलला कधीही भेट द्या। तिसरा आहे मानसिक। आत्तापर्यंत खूप मोठ्या प्रमाणात दुर्लक्षित गेलेला हा विषय आहे मानसिक हायपरटेन्शन। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रावापासून रंकापर्यंत किंवा रंकापासून रावापर्यंत कुणालाही होणारा हा आजार आहे। जे काही स्ट्रेसचे पेशंट वाढत आहेत, ज्यांना भावनाच व्यक्त करता येत नाही किंवा काही लोक भावना व्यक्त करायला घाबरतात किंवा त्यांची सामाजिक परिस्थिती अशी असते की जी भावना व्यक्त करत नाही, मग श्रेय असू किंवा एखादा अगदी देशाचा पंतप्रधान असो, कुणीही असो, हे कुणालाही चुकत नाही। मानवी भावना आहेत, त्या जर तुम्ही व्यक्त करत नसाल आणि त्या सगळ्या जर कोंडून ठेवत असाल, दाबून ठेवत असाल तर तुमचा रक्तदाब वाढतो। असे पेशंट्स खूप मोठे, कारण डिप्रेशनचे पेशंट जे आहेत त्यांच्या बाबतीतही हायपरटेन्शन वाढतं। तर त्यासाठी मन मोकळं करणं, खळखळून हसणं, मन रमवणं, खेळणं, ट्रेकिंग करणं, निसर्गात जाणं, या जर गोष्टी केल्या तरच मानसिक दैन्य किंवा मानसिक हायपरटेन्शन जे आहे मनामुळं किंवा मानसिक विचारामुळे वाढणारं जे काय तुमचा रक्तदाब आहे तो आटोक्यात येणार आहे। यासाठी शिरोधारा ही ट्रीटमेंट खूप सुंदर राहिली आहे। ज्याला खूप स्ट्रेस होतो त्यांनी आठवड्यातून 2दा किंवा 3दा तरी कमीत कमी रेग्युलरली, नाही झालं तर एकदा सर्वांग स्नेहन स्वेदन एकानुवसन बस त्याने शिरोधारा घ्यावी, तुमचा रक्तदाब आटोक्यात येतो, त्याला अडचण येत नाही। ज्याला कार्डियक किंवा रिनल हायपरटेन्शन आहेत त्यांनी मात्र डॉक्टरांना भेटा। इतर कुठले आजार असेल तरीसुद्धा डॉक्टरांना भेटा। हायपरटेन्शन किंवा रक्तदाब हा दुर्लक्ष करण्यासारखा आजार नाही, इथं प्रॉपरली मेडिकल केअर लागते। जर काही शंका वाटत असतील तर खाली कमेंट बॉक्समध्ये लिहा, किंवा जर काही तुम्हाला आणखी विचारायचं असेल तर वरती आपले नंबर डिस्प्ले होतात, त्याच्यावरती तुम्ही कधीही फोन करू शकता। धन्यवाद।